नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये वर्ब बद्दल पुढील माहिती पाहायची आहे, जे आपल्याला MPSC स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये मॉडल ऑक्सिलरीज वर्ब पाहिलेले होते। त्यामध्ये टोटल जे वर्ब होते 11 होते। त्या वर्बची बेसिक जी माहिती आपण पाहिलेली आहे। आता यामध्ये टू बी ची रूप, टू हॅव ची रूप आणि टू डू ची रूप। टू बी च्या रूपामध्ये आपण पाहिलं होतं की जे वर्ब येतात त्याला आपण प्रायमरी वर्ब असं म्हणतो। लक्ष ठेवा, आणि हा हेल्पिंग वर्बचा एक भाग आहे। लक्ष ठेवायचं आहे, हा जो भाग आहे हेल्पिंग वर्बचा एक भाग आहे। यामध्ये आपण टोटल 11 पैकी बघा, 11 पैकी आज आपल्याला जे वर्ब पाहायचे आहेत त्यामध्ये टू बी ची जी रूप आहेत त्यामध्ये 3 रूप येणार आहेत त्याची। एम, इज, आर। बघा, एम, इज, आर। यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर होणार आहे। प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर होणार आहे, एम, इज, आर। त्यानंतर जी दोन रूप आहेत वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअर, याचा पास्ट टेन्स मध्ये वापर होणार आहे। बघा, टोटल 11 जे मॉडल ऑक्सिलरी जे वर्ब आहेत यामध्ये एम, इज, आर या तिघांचा प्रेझेंट टेन्स मध्ये वापर होतो आणि वॉज, वेअर यांचा पास्ट टेन्स मध्ये वापर होतो। यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की एम कधी वापरायचं असतं, आय एम। इज कधी वापरायचं असतं, ही, शी, इट याच्यानंतर वापरायचं असतं। आणि जे आर कधी वापरायचं असतं आपण सांगितलेलं आहे, यू आर, दे आर, वी आर। बघा, या प्रोनाउनानंतर हे प्रोनाउन आल्यानंतर कोणते वर्ब येतात हे आपण पाहिलेलं आहे। आय असेल तर आपण काय वापरतो, एम। ही असेल तर इज, शी असेल तर इज, इट इज, यू आर, दे आर, वी आर। आता यांचा जर आपण मराठीमध्ये अर्थ पाहिला तर एम चा अर्थ होतो आहे, इज चा पण अर्थ होतो आहे आणि आर चा अर्थ होतो आहेत। सेम तसंच आपल्याला वॉज आणि वेअर बद्दल ही माहिती सांगता येते। वॉज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते, वेअर म्हणजे होते। आता वॉज हे काय आहे बघा, सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच याच्या पुढे याच्या अगोदर जे प्रोनाउन्स जे येतात तेव्हा ही वॉज, शी वॉज, इट वॉज। वेअर हे काय आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरणार आहोत, दे वेअर, वी वेअर, यू वेअर इथे लक्ष ठेवायचं आहे। आता यामध्ये हे अतिशय बेसिक अशी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे। एम, इज, आर आणि वॉज, वेअर हे टू बी ची रूप आहेत आणि या टू बी च्या रूपाबरोबर कधीही काय लक्षात ठेवा, टू बी च्या रूपाबरोबर कधीही डू, डज वापरायचं नाही। लक्षात ठेवायचं, डू, डज वापरायचं नाही, हा इथं नियम आपण लक्षात ठेवायचा आहे। आता एम, इज, आर आणि वॉज, वेअर, बघा एम, इज, आर आणि वॉज, वेअर यांचा वापर कोणकोणत्या टेन्स मध्ये, कोणकोणत्या वाक्यामध्ये, त्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स कोणतं, निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कोणतं, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं हे आपल्याला पाहायचं आहे। आता बघा, एम, इज, आर आणि वॉज, वेअर हे आपल्याला टेन्स मध्ये याचा वापर केला जातो, टेन्स मध्ये याचा वापर होतो। मग एम, इज, आर, एम, इज, आर किंवा वॉज, वेअर किंवा वॉज, वेअर, एम, इज, आर आणि वॉज, वेअर प्लस क्रियापदाला काय लागणार आहे, प्लस क्रियापदाला VING लागणार आहे। मग त्यावेळी
एम इज आर VING असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि वॉज वेअर VING असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात ठेवायचंय चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळ या दोन काळामध्ये याचा वापर होतोय, लक्षात ठेवायचं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये याचा वापर केला जातो. आता यामध्ये हेच एक आपल्याला सिंपल जर वाक्य पाहायचं असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधलं तर बघा आपण पाहून घेऊया. यू आर, इथं दिलेलंच आहे आपण वाक्य ते बघूया. यू आर हॅपी, यू आर हॅपी हे झालं आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य आहे. जर ह्याला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर एम इज आर, बघा एम इज आर यांना आपण नॉट लावायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग आपण आर नंतर नॉट लावलं तर काय होणार आहे, आरंट होतंय. इज नंतर नॉट लावलं की काय होतं, इजंट होतंय. आणि एम नंतर नॉट लावलं की लक्षात ठेवायचं आहे इथं जर आपल्याला नॉट लावायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे एम नॉट, अरंट असा वापर इथं करायचा आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. बघा आता यामध्ये वॉज जर आपल्याला नॉट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होणार आहे, वॉजंट. म्हणजे यामध्ये आपण नॉट ऐवजी आपण काय घेतो, ओ हा काढून यन अपॉस्ट्रॉफी टी घेत असतो. इथं वेरंट, वेरंट अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रत्येक वाक्य हे करू शकतो, लक्षात ठेवायचं. म्हणजेच आपल्याला काय कळालं, जे टू बीचं रूप आहे टू बी प्लस आपण काय करायचंय, नॉट करायचं. म्हणजे आपलं जे वाक्य होणार आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये होणार आहे. म्हणजे हे टू बीचं टू बी वर्ब आहे आणि टू बीच्या पुढे आपल्याला नॉट लावायचं आहे. म्हणजे टू बीचे आता शब्द कोणकोणते आहेत, एम इज आर वॉज वेअर, लक्षात ठेवायचं. एम इज आर वॉज वेअर याला आपण नॉट लावायचं, म्हणजे दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये होणार आहे. आता आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर लक्षात ठेवायचं, प्रश्न बनवायचा असेल जे टू बीचं वाक्य आहे बघा कुठं आलेलं आहे, फर्स्ट आलेलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. आर यू हॅपी, म्हणजेच यामध्ये फक्त आपल्याला येस किंवा नो असं आन्सर मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, वर्बल क्वेश्चन असं म्हणतो आपण. काय म्हणतोय, वर्बल क्वेश्चन्स, लक्षात ठेवायचं आहे. आणि वर्बल क्वेश्चन्स येस नो टाइप आन्सर्स याचे आपल्याला मिळत असतात, म्हणून याला इंटरगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा आपण म्हणू शकतो. आता हेच आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल, निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आर ला काय लावलं आपण, नॉट आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजेच असे भरपूर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल जर मी दिलं तर यामध्ये बघा वी आर अनहॅपी. चला आता आपण ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, आर वापरलेलं आपण इथं आणि ह्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. तर आपण पहिला याचं निगेटिव्ह करूया. निगेटिव्हचा रूल काय सांगितलं तुम्हाला, टू बीच्या रूपाला नॉट लावायचं. वी आरंट अनहॅपी, वी आर नॉट अनहॅपी झालं, निगेटिव्ह वाक्य झालं. तर आता हेच वाक्य आपल्याला इंटरगेटिव्ह मध्ये करायचं आहे. इंटरगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह इंटरगेटिव्ह पहिला करून घेऊया आपण. तर जे टू बीचं रूप आहे ते पहिलं आलं, ए कॅपिटल घ्यायचं, आर वी, फक्त हा जो आर आहे तो शेवटी घ्यायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे. कुठे घ्यायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे. आर वी अनहॅपी, आम्ही दुःखी आहोत का, याचं उत्तर येणार आहे एस नो टाइप क्वेश्चन मध्ये. आणि याचंच लक्षात ठेवायचं, हे जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर लक्षात ठेवायचं अरंट काय ना, अरंट वी अनहॅपी. अशा प्रकारे आपण चार प्रकारे याचं कन्वर्ट करू शकतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्स जी वाक्य आहेत त्याचं आपण निगेटिव्ह करू शकतो, इंटरगेटिव्ह मध्ये करू शकतो, निगेटिव्ह इंटरगेटिव्ह मध्ये पण कन्वर्ट करू शकतो, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला नेक्स्ट जर भाग पाहायचा असेल, बघा पुढचा भाग पाहायचा असेल तर आता आपल्याला हेच वाक्य एम इज आर नंतर आपण जर VING प्रत्यय लावला, एम इज आर नंतर काय लावलेला आहे,
VING प्रत्यय जर लावला तर बघा यामध्ये VING लावलं तर काय होऊ शकतं? बघा आता आपल्याला आता आपण यामध्ये एम इज आर आणि वॉज वेअर बघा एम इज आर आणि वॉज वेअर मध्ये आता आपण पाहिलेलं आहे एम इज आर याचं वाक्य नॉट लावलं किंवा नॉट नाही लावलं किंवा एम इज आर सुरुवातीला घेतलं तर काय होऊ शकतं लक्षात ठेवायचं आहे. जर आपण याला नॉट लावलं तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये होणार आणि जर एम इज आर वॉज वेअर हे जर सुरुवातीला घेतल्याने क्वेश्चन मार्क दिला तर इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये होतात. निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स आपण करू शकतो म्हणजे एखादं वाक्य पॉझिटिव्हचं आपण निगेटिव्ह करू शकतो निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करू शकतो. आता यामध्ये एम इज आर प्लस ING एम इज आर प्लस ING म्हणजे वर्बला आपल्याला काय लावायचं आहे ING प्रत्यय लावायचा आहे. तर यामध्ये इथं हे होणार आता हेल्पिंग वर्ब होणार हे म्हणजे हेल्प करणारे होणार आणि हे इथं एक मेन वर्ब असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता यामध्ये एक जर मी घेतलं आय बघा सब्जेक्ट घेतला आय यातला त्याला लावणार एम आय एम रायटिंग नोट्स आय एम रायटिंग नोट्स. आता हे वाक्य बघा यामध्ये काय आहे एम इज आर एक हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे ING लागलेला आहे म्हणजे हे जे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. कोणतं वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे म्हणजे ह्याचं पण आपण निगेटिव्ह करू शकतो किंवा ह्याचं आपण काय करू शकतो पॉझिटिव्ह मध्ये ऑलरेडी आपण दिलेलंच आहे अफर्मेटिव्ह मध्ये आहे हे वाक्य आपण ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करता येते. लक्षात ठेवायचं. चला तर आम्ही निगेटिव्ह करून घेऊया. तर आय एम नॉट किंवा आय एम नॉट रायटिंग नोट्स आय एम नॉट रायटिंग नोट्स. बघा यामध्ये एम इज आर VING आपण वापरलेला आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे त्यानंतर आपण ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा केलेलं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे एम ला आपण काय लावलेलं आहे नॉट लावलेलं आहे. हेच वाक्य आपण असं शॉर्ट फॉर्म मध्ये आय एम नॉट रायटिंग नोट्स असं सुद्धा लिहू शकतो. नॉट रायटिंग नोट्स बघा अशा प्रकारे आपण हे वाक्य लिहू शकतो. चला अफर्मेटिव्ह केलं निगेटिव्ह केलं आता आपल्याला इंटरगेटिव्ह करायचं आहे. तर इंटरगेटिव्ह चा रूल आपल्याला माहितच आहे की जे आपण एम इज आर ही जी टू बी ची रूप आहेत ते टू बी ची रूप अगोदर घ्यायची असतात. तर यामध्ये आपलं 3 नंबरचं वाक्य होणार आहे बघा आर एम आय रायटिंग नोट्स एम आय रायटिंग नोट्स म्हणजे यामध्ये ह्याचं जे आन्सर आहे हे आपल्याला येस किंवा नो या ह्याच्यात मिळणार आहे. चला 4 नंबर आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह मध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता यामध्ये ह्याचं बघा एम नंतर नॉट न लावता आपल्याला काय करायचं आहे एम आय नॉट रायटिंग नोट्स एम आय नॉट रायटिंग नोट्स अशा प्रकारे आपण बदल करू शकतो. किंवा इथंच एम आयचं जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल अरंट आय रायटिंग नोट्स अशा प्रकारे आपण बदल करू शकतो. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आय एम मध्ये जर आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर अरंट आय किंवा एम आय नॉट हे दोन स्ट्रक्चर हे कायमचे लक्षात ठेवायचं आहे. तर नॉट हे लक्षात ठेवायचं आहे नॉट हे किंवा जे आपण प्रोनाउन जे वापरणार आहोत
प्रोनाउन जे वापरणार आहोत ते आय हे प्रोनाउन आहे. आयच्या अगोदर आणि आयच्या नंतर काय वापरायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रोनाउनच्या नंतर नॉट यायला पाहिजे आणि प्रोनाउनच्या अगोदर हे आपलं टू बीचं रूप पाहिजे. टू बी म्हणजेच टू बी प्लस प्रोनाउन प्लस नॉट हे इथं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण वाक्य कन्वर्ट करू शकतो. तर आता आपल्याला आणखी एक वाक्य जर आपण घेतलं जे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता यामध्ये जर तुम्हाला मराठी मिनिंग जर पाहिजे असेल तर आय एम रायटिंग नोट्स, मी नोट्स लिहित आहे. आय एम नॉट रायटिंग नोट्स, मी नोट्स लिहित नाही. आय एम नॉट ते पदार्थ एम आय रायटिंग नोट्स, मी नोट्स लिहित आहे का, याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येणार आहे. आरंट आय रायटिंग नोट्स, मी नोट्स लिहित नाही का. अशा प्रकारे इथं निगेटिव्ह नोट्स लिहित आहे का नाही, अशा प्रकारे आपण निगेटिव्ह इंट्रिगेटिव्ह सेंटेन्स पाहू शकतो. तर आता आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहून घेऊया. यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. यामध्ये एक्झाम्पल नंबर आपण 3 घेत आहोत. पहिला एक्झाम्पल यात दिलेला आहे, 2 नंबर झालेला आहे. एक्झाम्पल नंबर 3, वी आर टेकिंग टी, वी आर टेकिंग टी. चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारे हे वाक्य आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. किंवा दुसरं वाक्य येते 4 नंबरचं, दे आर ड्रिंकिंग वॉटर. तर यामध्ये आपल्याला पहिलं वाक्य जे करायचं आहे निगेटिव्ह मध्ये करायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ह्याला काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. वी आरंट टेकिंग टी, आम्ही चहा घेत नाही. दुसरं आहे याचं आपल्याला बदल जो करायचा आहे तो बघा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचा आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं आहे. म्हणजे जे आर आहे, जे टू बी चं रूप आहे ते आपल्याला अगोदर घ्यायचं आहे. आर वी टेकिंग टी, आम्ही चहा घेतो का, आम्ही चहा घेत आहे का. त्यानंतर बघा यामध्ये 3 नंबरचं जे वाक्य आहे आपलं याचं जे कन्वर्ट करायचं आहे. पहिलं आपलं वाक्य कुठलं होतं, पॉझिटिव्ह, नंतर केलं निगेटिव्ह, नंतर आपण केलं इंट्रिगेटिव्ह. आता आपल्याला निगेटिव्ह इंट्रिगेटिव्ह करायचं आहे. मग यामध्ये आपण सांगितलेलं आर पहिला येणार, आर वी नॉट टेकिंग टी. म्हणजेच यामध्ये 2 प्रकारे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. इथं आहे इंट्रोगेटिव्ह आणि इथं आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. अशा प्रकारे वाक्यामध्ये आपण बदल करू शकतो. आणि ही जी वाक्य आहेत ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहेत. आता आपल्याला हे तुम्हाला होमवर्कला घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला बदल करून दाखवायचा आहे. बघा यामध्ये दे आर ड्रिंकिंग वॉटर. चला आता 5 नंबरचं वाक्य आपण जर घेतलं, शी इज
शी इज मेकिंग टी. तर आता आपलं याच्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यायचा आहे. तर यामध्ये पहिलं वाक्य आपण घेतलं बघा, शी इज मेकिंग टी. ती चहा बनवत आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रिया चालू आहे. आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, शी इजंट मेकिंग टी. शी इजंट मेकिंग टी. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या वाक्यामध्ये जे मेन वाक्य आहे आपलं होकारार्थी, त्या होकारार्थी वाक्याचं आपल्याला काही इंटरगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. इज अगोदर घ्यायचं, इज शी मेकिंग टी. इज शी मेकिंग टी. ती चहा बनवत आहे का? ती चहा बनवत आहे का? तर तिसरं वाक्य आपल्याला करायचं आहे, इज शी नॉट मेकिंग टी. ती चहा बनवत नाही का? ती चहा बनवत नाही का? म्हणजे अशा प्रकारे आपण 4 प्रकारे आपण हे जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, जिथं आपण एम इज आर या टू बीच्या वर्ब वरून बनवू शकतो. काही वाक्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एम इज आर याचा वापर मेन वर्ब म्हणून केलेला आहे, तर काही वाक्यामध्ये याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केलेला आहे. हे तर आपण समजून घ्यायचं आहे. अतिशय सोपं आहे हे समजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे वॉज वेअर. आता आपल्याला बघायचं आहे वॉज वेअर. वॉज वेअर मध्ये लक्षात ठेवायचं आहे, जसं आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जे उदाहरण आपण पाहिलेली आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला इथं वॉज वेअर प्लस VING, वॉज वेअर प्लस VING अशा फॉर्ममध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. आपण जे वाक्य पाहिलेले आहेत कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जे पाहिलेले आहेत, त्याच प्रकारे आज आपल्याला काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा याचा वापर करता आला पाहिजे. तर यामध्ये पहिलं वाक्य आपण घेऊया जे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे आणि त्याचा वापर आपल्याला कुठे कुठे करता येतो बघा, वॉज आणि वेअरचा लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो बघितला आपण, त्याचे सेंटेन्स पाहिलेले आहेत. आता आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स काय पाहायचं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जे आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, जे आपण टू बीची रूप जे आपण म्हणत आहोत, त्यामध्ये वॉज वेअर हे लक्षात ठेवायचं आहे, वॉज वेअर प्लस यामध्ये क्रियापदाला काय लागणार आहे, ING फॉर्म लागणार आहे. म्हणजे जी क्रिया आहे कंटिन्युअस असणार आहे. म्हणजेच हे झाले पास्ट आणि हे झाले कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस टेन्स आज आपल्याला पाहायचं आहे. वॉज कधी कधी लागते हे पण आपण पाहिलेलं आहे. वॉज हे सिंग्युलर वर्ब आहे. याच्या बघा, याच्या अगोदर जे सब्जेक्ट लागणार आहेत, म्हणजेच बघा सब्जेक्ट जे लागणार आहेत म्हणजेच आय वॉज, नंतर ही वॉज, शी वॉज आणि इट वॉज. नंतर दे, वी, यू याच्या पुढे जे वर्ब येणार आहे ते वेअर येणार आहे. जे टू बीचं रूप येणार आहे वेअर लक्षात ठेवायचं. याच्या पुढं टू बीचं रूप वॉज येतं आणि ह्याच्या पुढे टू बीचं रूप वेअर येणार आहे. आता आपण जर सेंटेन्स जर पाहिलं तर सेंटेन्सचा जो फॉर्मॅट होतो लक्षात ठेवायचा, यामध्ये पहिला येणार यस, नंतर वॉज वेअर, परत काय येणार आहे VING, परत काय येणार आहे ऑब्जेक्ट. हे असं आपल्याला फॉर्मॅट तयार होत असतो. आता आपण जर वी ला जो टू बीचं
रूप येणार आहे ते वेअर येणार, वी वेअर टेकिंग टी. बघा, वी वेअर टेकिंग टी. त्यामध्ये आम्ही चहा घेत होतो. लक्ष ठेवायचं पास्ट टेन्स मध्ये. चला तर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. यामध्ये नॉट कुठं नाही, आपल्याला नॉट वापरायचं आहे. मग वी वेअर किंवा वी वेअरंट टेकिंग टी. आम्ही चहा घेत नव्हतो. लक्ष ठेवायचं आहे. तर आपण यामध्ये आपल्याला काय करायचं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करायचंय पहिल्या वाक्याचं. वेअर वी टेकिंग टी. बघा, वेअर वी टेकिंग टी. आम्ही चहा घेत होतो का? चला, डी नंबर काय करणार आहे आपण आता, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला करायचं आहे. म्हणजेच हेल्पिंग वर्ब जे टू बीचं रूप आहे, पहिल्यांदा वेअर, प्रोनाउन, नंतर नॉट. वेअर वी नॉट टेकिंग टी. आम्ही चहा घेत नव्हतो का? वेअर वी नॉट टेकिंग टी. अशा प्रकारे आपण वाक्य हे कन्वर्ट करू शकतो. लक्ष ठेवायचं आहे. यामध्ये आणखी एक्झाम्पल्स आपल्याला देता येतात. बघा, शी वॉज वेअरिंग अ ड्रेस. या वाक्याचं तुम्हाला 4 सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे. आय एम रीडिंग. इथं वॉज घ्यायचं आहे आपल्याला, कंटिन्युअस मध्ये करायचं आहे. पास्ट कंटिन्युअस आहे, लक्ष ठेवायचं. आय वॉज रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. आता ह्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं आहे, परत इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं आहे, आणि नंतर आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा, आता आपण एम इज आर वॉज वेअर हे जे टू बीचं रूप आहे, या टू बीच्या रूपानुसार आपण प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्यू टेन्सचे एक्झाम्पल्स पाहून त्याचं कन्वर्ट कोणकोणत्या वाक्यामध्ये करता येते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आज आपल्याला प्रश्नार्थक वाक्य आपल्याला बनवायचं आहे. जो WH क्वेश्चन आपल्याला बनवायचा आहे. WH क्वेश्चन बनवताना त्याचा जो फॉर्मॅट आहे, हेल्पिंग वर्ब कुठे घ्यायचे, ते आज आपण पाहणार आहोत. लक्ष ठेवायचं आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहता येईल. लक्ष ठेवायचं यामध्ये. बघा, यामध्ये जो भाग आपण दिलेला आहे त्यावर आपण फोकस करत राहायचं आहे प्रत्येक वेळी. मग आता यामध्ये आपल्याला WH क्वेश्चन्स आपल्याला बनवायचे आहेत. यामध्ये WH क्वेश्चन बनवत असताना मेन पॉइंट आपल्याला कशाचा विचार करावा, तर WH शब्द आपल्याला माहित पाहिजे. WH शब्द येणे गरजेचे आहेत. त्यानंतर जे आहेत हेल्पिंग वर्ब आपल्याला माहित पाहिजे, एम इज आर वॉज वेअर पैकी. त्यानंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब प्लस VING, जे आपल्याला चालू काळामध्ये आपल्याला ते बनवायचे आहेत.
त्यामध्ये जो फॉर्म्युला आहे आपल्याला समोर दिसत आहे बघा. फॉर्म्युला जो आहे डब्ल्यूएच वर्ड पहिला आलेला आहे, त्यानंतर एम इज आर, सब्जेक्ट, वर्ब प्लस आय एन जी आलेला आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे जो जो फॉर्मॅटनुसार आपल्याला पहिला पाहिजे डब्ल्यूएच वर्ड. आता डब्ल्यूएच वर्ड म्हणजेच काय, यांना आपल्याला प्रश्न विचारता येतो. व्हॉट, त्यानंतर वेअर, which, why, who, whom, how many, how much. अशा शब्दांचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस व्हीएनजी. आता पहिल्यांदा आपण जे घेतलेलं आहे वेअर, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे वेअरचा अर्थ होतो कोठे, म्हणजे यामध्ये याचा अर्थ होणार आहे कोठे. व्हॉटचा अर्थ काय, विच चा अर्थ कोणता, व्हायचा अर्थ का, हुचा अर्थ कोण, हुम म्हणजे कोणाला, हाऊ मेनी म्हणजे किती, जे आपण मोजू शकतो. काउंटेबल नाउन्सच्या पुढं आपल्याला हे वापरता येतं. हाऊ मच म्हणजे मटेरियल नाउन मध्ये किती, या अर्थानं आपण हे डब्ल्यूएच वर्ड जे थोडेच शब्द आहे जे आपल्याला पाठांतर आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. वेअर आर यू गोईंग. दुसरा दिलेला व्हाय इज शी लाफिंग. त्यामध्ये बघा व्हाय इज शी लाफिंग, ती का हसत आहे. व्हाय इज शी लाफिंग, ती का हसत आहे. तिसरा आहे व्हॉट, व्हॉट आर दे, व्हॉट आर दे डुईंग, व्हॉट आर दे डुईंग, ते काय करत आहे. म्हणजे असे आपण भरपूर असे डब्ल्यूएच वर्ड नुसार आपण वेगवेगळी वाक्य बनवू शकतो. मग आता तुम्हाला काही डब्ल्यूएच नुसार क्वेश्चन बनवता येतात का, पटकन बनवून घ्या. तर आणखी आहे बरेच असे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगत आहोत. व्हॉट आर यू डुईंग राईट नाव, व्हॉट आर यू डुईंग राईट नाव, तो आता काय करत आहेस. वेअर इज शी गोईंग धिस इव्हिनिंग, ती संध्याकाळी कोठे जाणार आहे. व्हाय आर दे लाफिंग सो लाऊडली, ते मोठ्याने का हसत आहेत. हु इज टॉकिंग टू ऑन द फोन, फोनवर कोण बोलत आहे. हाऊ आर यू मॅनेजिंग सच अ बिझी शेड्यूल, या बिझी शेड्यूल मध्ये तू कसं नियोजन करत आहेस. वेन आर वी मीटिंग फॉर द प्रोजेक्ट डिस्कशन, आपण कधी मीटिंग करणार आहोत प्रोजेक्ट डिस्कसिंग करण्यासाठी. व्हॉट इज ही वॉचिंग ऑन द टीव्ही ऍट द मोमेंट, ह्या वेळेला ते टीव्ही वरती कोणता कार्यक्रम पाहत आहेत. वेअर आर दे स्टेइंग ड्युरिंग देअर ट्रिप, व्हाय इज द डॉग बार्किंग सो मच, हाऊ आर यू प्रिपेरिंग फॉर युअर एक्झाम्स. म्हणजे असे बरेच आपण इथं एक्स्ट्रा आपण काही सेंटेन्स घेऊ शकतो. हाऊ आर यू प्रिपेरिंग फॉर युअर एक्झाम्स, फॉर युअर एक्झाम्स, आणि आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा रीतीने आपण काय करू शकतो, डब्ल्यूएच वर्ड आपण बनवू शकतो. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे बनवलेले आहेत. इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे, आर, इज, आर जिथे आहेत हे टू बी ची रूप आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये, तर आपल्याला फक्त वॉज वेअर मध्ये बदल करून आपण काय करू शकतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स मधले हे डब्ल्यूएच क्वेश्चन आपण बनवू शकतो.